मार्च झालं, परंतु ते कुठे बदल झाला तर त्याला म्हणतात संविधान अनुसूचित जाती आदेश 1950. त्यामध्ये परिच्छेद 3 लिहिलं आहे की हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माच्या लोकांना आरक्षण मिळते. त्याचं जे शेड्यूल आहे ते खाली दिलं आहे. त्या शेड्यूलमध्ये जाती लिहिली. महाराष्ट्र राज्यासाठी हिंदूंच्या जाती आहेत, पंजाबमध्ये शिखांचे पंथ म्हणता आहे, तर हे सर्व त्यामध्ये आहे. जेव्हा आपण बौद्ध धर्म लोकांना आरक्षण मिळालं तर बौद्ध धर्मामध्ये जाती नाही, तर आणि जे बौद्ध धर्माचे किंवा बौद्ध अनुसूचित जाती धर्माचे असा एक वर्ग तयार केला तर ते त्या नावाने आरक्षण. परंतु काही लोक त्या सर्व गोष्टी समजून घेत नाही किंवा अभ्यास करत नाही आणि म्हणतात की बौद्ध हे जात नाही, ते कशी जातीच्या यादीत आहे. तर संविधानामध्ये अनुसूचित जातीची व्याख्या दिली कलम 366, कोड कलम 24. त्यामध्ये असं म्हटलं आहे की अनुसूचित जाती म्हणजे कोण, एखादी जात किंवा त्या जातीचा वर्ग किंवा गट, कास्ट और ग्रुप असे शब्द होते. आणि जेव्हा आपल्या भगवतला VP सिंगांच्या काळामध्ये आरक्षण दिलं, त्याचं आरक्षणात देण्यापूर्वी कुठलंही विधेयक मंजूर करण्यापूर्वी त्याची उद्देशिका असते. त्या उद्देशिकेमध्ये सुद्धा बौद्ध हा एक गट आहे, ग्रुप आहे, त्याला आरक्षणाची गरज आहे असं त्याचं उद्देशपत्र होतं. नंतर तो कायद्यामध्ये बदलला विधेयक. तर बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा एक ग्रुप आहे आणि ग्रुपला सुद्धा आरक्षण मिळू शकते, त्यामध्ये ॲड करू शकतो. आणि बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा जो शब्दप्रयोग आहे अमित क्लेचर आहे, हे बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बायलॉजमध्ये केलं आहे 1945. त्यांनी बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्टला विशेष सवलती त्यांच्या संस्थेमध्ये राहील अशी त्यामध्ये तरतूद ते आपल्या मनाने सुद्धा हे केले. तर मुद्दा काय येतो, अनुसूचित जातीच्या किंवा जमातीचं आरक्षण देण्याचा जो कायदेशीर निकष आहे तो असा आहे की संविधानाच्या कलम 366-24 जे अनुसूचित जाती 25 म्हणजे जमाती, त्या संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 नमूद केलेल्या आहेत त्यांनाच अनुसूचित जाती किंवा जमाती यावं. आता काय झालं की बौद्ध हा धार्मिक निकष दिला, पण त्यामध्ये सूचित न केल्यामुळे ही व्याख्या पूर्ण करू शकत नाही. तिथे महार आहे, मातंग आहे, या सर्व जाती, परंतु बौद्ध अनुसूचित जातीतून धर्मांतरित हा वर्ग त्यामध्ये टाकला. हा टाकला पाहिजे यासाठी संतश्रेणी त्यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच सभा घेतल्या. लक्ष्मीकांतरांनी जोरदार एक सभा लावली पुण्याला. आम्ही बरंच काम केलं त्यावेळी. परंतु जे समाजामधून जे एक आवाज उठायला पाहिजे तर तसा आवाज उठतच नाही. वेळोवेळी काहीतरी एखादा समस्या निर्माण झाली. आता एक पोस्ट फिरत होती की कुठल्या नागपूर त्यांनी असा निर्णय दिला की बौद्ध फिर्यादीने सांगितले की आम्ही बौद्ध धर्माचे आहे म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्टची तर त्यानुसार मला खूप लोकांनी फोन केले. मला आम्ही सांगितलं की 2007ला एक जजमेंट झालं की बौद्ध हे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती म्हणून समजले जातात, म्हणून त्यांनी दाखल केलेला गुन्हा हा ॲट्रॉसिटीचा दाखल करावा असे त्याच्या ॲट्रॉसिटीचं पुस्तक दादांनी प्रकाशित केलं, त्यामध्ये आम्ही टाकलं. तर तो आधार घेऊन तुम्ही गुन्हा नोंदवू शकता. अशा रीतीनं मग मी पोस्ट की व्हिडिओ असायला सर्वजण मला ते विचारतो. तर हा जो मुद्दा आहे हा असा आहे की आपण त्या लिस्टमध्ये आहोत. त्यावेळी पार्लमेंटमध्ये ही चर्चा झाली. त्यावेळी पी. शिवशंकर हे विरोधी पक्ष नेता होते काँग्रेसचे आणि सरकार होतं जनता दलाचं, त्याला सपोर्ट होता भाजपचा. तर पी. शिवशंकर यांनी त्यावेळी हा मुद्दा उचलला होता पार्लमेंटमध्ये की तुम्ही वर बदल केला, रिलिजियस पात्रता दिली, पण लिस्टमध्ये जर बदल केला नाही, लिस्टमध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट शब्द टाकला नाही, याचा काहीच उपयोग होणार नाही. ते मादिगी समाजाचे ते म्हणजे मी बौद्ध मार्गी लिहायचं का, बौद्धांमध्ये जाती नसतात, तर हे त्यांनी मार्गी केली विरोधी पक्ष नेता. परंतु त्यावेळी प्रमोद महाजन ती गोष्ट
फेटाळून त्यांनी म्हणले की अभी जो महार थे मातन थे महार करते महाराष्ट्र में वो तो हो गए तो अभी महाराष्ट्र मिळेल महाराष्ट्र असं म्हणून मग रामविलास पासवाननी शेवटचा दिवस होता तो सेशन संपला त्यांना वाटलं की इतके दिवसांची मागणी आता पूर्ण होत आहे आणखी काही खाते कुठतील शिक्षण बरखास्त होईल नाही तर पेंडिंग राहील म्हणून मग त्यांनी म्हटलं की अभी जो भी मंजूर होगा वो कर लेंगे बाद में कुछ सुधारणा करना है बाद में करेंगे परंतु त्याकडे ना आपलं लक्ष गेलं आपल्या पासवानांनी त्यावर मागणी केली आणि म्हणून हा विषय असा पेटला आता महाराष्ट्रामध्ये बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळते महाराष्ट्र सरकारच्या वतीने 2 प्रकारचे दाखले केले जातात एक नमुना 7 म्हणतात नमुने हे जे अनुसूचित जाती जमातींना आरक्षण देण्याचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये हे नमुने दिले त्या नमुना 7 जो आहे तो त्यात लिहिलेलं आहे की अमुक व्यक्ती ही कन्वर्टेड बुद्धिस्ट आहे किंवा कास्टचा नंबर टाकतात 37 नाव ही कन्वर्टेड बुद्धिस्ट म्हणजे हा धर्मांतरित होत हा जो दाखला आहे ना महाराष्ट्रात सर्व ऑफिसला चालतो परंतु हा दाखला केंद्राच्या कार्यालयात चालतो कारण केंद्राचा जो अधिकृत नमुना आहे तो असा आहे की अमुक व्यक्ती ही महार जातीची आहे ही शेड्यूल कास्ट आहे महाराष्ट्राच्या याद्या त्या याद्या कोण करतात तर केंद्र सरकार करतं केंद्राने त्यामध्ये बदल करतात असे बदल न झाल्यामुळे महार लिहिल्याशिवाय केंद्र सरकारचं आरक्षण देत नाही आणि केंद्राचा जो दाखला आहे कन्वर्टेड बुद्धिस्ट म्हणून तो दाखला फक्त महाराष्ट्र असं या संबंधी माहिती आता काही लोक काय आहे तो गोयटे म्हणून एक आहे तो म्हणतो की कन्वर्टेड बुद्धिस्ट जो आहे हा फ्रॉड दाखला आणि गव्हर्नमेंटनं दिलेला दाखल्याला तुम्ही फ्रॉड कसं काय सरकारला कुठलाही कायदा किंवा आपला हा हायकोर्टाकडून जोपर्यंत गैरकायदेशीर म्हणून घोषित होत नाही तोपर्यंत त्याला फ्रॉड म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आणि जातीवादी मूल्य करून देतो कर्मकार जातीचा आहे त्याला आंबेडकराईट लोकांचा स्वाभिमान जो आहे सेल्फ मुवमेंट जे आम्ही चालवतो त्याचं काही त्याला करत नाही ही जे तरतूद 1960ला महाराष्ट्र सरकारने धर्मांतरित लोकांना 1960ला आरक्षण लागू केलं फक्त राज्यातून केंद्र त्याला ॲग्री नसताना केंद्रामध्ये आपण सातारात एक शिष्टमंडळ केलं होतं दादासाहेब गायकवाड आणि बाकीचे आणि नेहरूसोबत बसल्यानंतर नेहरूने विचारलं की अभी और कितने बुद्धिस्ट बनणार तर एका खासदाराने म्हटलं काही वर्माची आता राजारायांच्या त्या मासिक द्यायचं त्यामध्ये ते डिटेल्स दिले तर त्यांनी म्हटलं की आसमान में बादल आहे तो कितना पाणी भरसे का बता सकते असं उत्तर त्यांनी दिलं खासदारांनी नेहरूला राहिला नेहरूनं ते निवेदन ठरवून टाकलं म्हणजे इतका तुमच्या बौद्धाच्या आरक्षणाला विरोध नंतर मधल्या काळामध्ये मोरारजी त्यांच्याकडे जे शिष्टमंडळ गेलं होतं शांताबाई दानी आणि आनंद कौशल्य वगैरे तर त्यांनी म्हटलं की तुमको बुद्धवणे का किसने महाराष्ट्रामध्ये सांगितलं आणि 1960ला हे महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी दादासाहेब गायकवाडांनी काँग्रेससोबत युती केली आणि त्यामध्ये याच्यातला कारखाना आरक्षण आणि काही दीक्षाभूमीची जागा अशा 3 मागण्या केल्या असं सर्वसामान्यपणे जुने लोक सांगतात आणि काही लोक दादासाहेबांवर आरोपही करतात की त्यांच्यामुळे जो आहे रिपब्लिकन चळवळ वाया गेली वगैरे म्हणजे नष्ट झाली विषय तो भाग वेगळा आहे मग त्यासाठी किती मोठं सॅक्रिफाय करावं लागलं हे याला समजते का फ्रॉड मुद्द्यानी आणि तो 1960ला ते आरक्षण लागू झालं महाराष्ट्र सरकारने आणि म्हणून मग ते कन्वर्टेड बुद्धिस्टचा पाम आला याच्यामध्ये हा एवढा मोठा इतिहास आहे हा सगळा इतिहास आपण जतन करणं किंवा आपल्या मनामध्ये असणे किंवा त्याच्याविषयी स्वाभिमान ठेवणं बाळगणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे कुणी गैरा येतो आणि म्हणतो हे फ्रॉड आहे अहो चलता नाही म्हणजे आपण सुद्धा आणि याला उत्तर आमच्याकडे कुणी देत नाही याचं म्हणत तर असा तो मुद्दा आहे याच्यामध्ये काय विचारत लिस्टमध्ये आपण आलो नाही लिस्टमध्ये त्यासाठी
आम्ही बरेच प्रयत्न केले, निवेदन दिले लोकांना. आता ते जे एससी मध्ये गट आरक्षण येणार आहे रिझर्वेशन मध्ये पण वेगळं तो वेगळा विषय आहे ना, मुलांच्या आरक्षणाचा जो विषय चालू आहे. त्याचे कॉन्सिक्वेन्स काय त्यासाठी होतात? मी बऱ्याच लोकांना निवेदन दिले, बाळासाहेबांना भेटलो, बाळासाहेबांसोबत 2 तास चर्चा झाली. बाळासाहेबांनी म्हटलं आपण 3 दिवस आरक्षण घेतलं, आपल्या वडिलांनी घेतलं, आपण घेतलं, आपल्या आईलांनी असे बोलले. 2 तास चर्चा झाली माझी. मी होतो, विजय वाघ सर होते, डॉक्टर वाघ होते, भगवान वीर होते. आपण किती दिवस घेतले? मला काय उत्तर देणार? हा मुद्दा तर वेगळाच राहिला. जोपर्यंत अनटचेबिलिटी संपत नाही तोपर्यंत म्हणायचं. नोकऱ्या नाही राहिल्या, काय वंचित शेवटपर्यंत राहिले पाहिजे. मी म्हटलं वंचित राहिलं पाहिजे त्यांचा मी म्हटलं नोकऱ्या एज्युकेशन मध्ये किती फायदा होतो. आज आपल्याला 15-20 घरामाने इंजिनियर पोरगा दिसतो, कारण ते इंजिनियर कॉलेजची दर वर्षाची 2 लाख रुपये, काही ठिकाणी 3 लाख रुपये सरकार भरते. आज मेडिकल कॉलेजची, प्रायव्हेट मेडिकलची 5 ते 7 लाख रुपये वर्षाची फी आहे. प्रायव्हेट मेडिकलला वसंतराव पवार मेडिकल कॉलेज सारख्या मेडिकलला नंबर लागला तर तुमचे 5 वर्षाचे 25-30 लाख रुपये भरण्याची ऐकत आहे का आणि एखादा असेल बघू. तर हा खर्च म्हणजे आता बऱ्याच बाकी रमाई घरकुल योजना, रमाई घरकुल योजना पूर्वी माझ्याच गावाला मी जायचो, सगळे झोपड्या होते. आमचं एक मोठं गर्दीचं होतं. आता बघितलं तर आमचं घर लहान, सगळे मस्त स्लॅब टेकून पूर्वीच फिरत झाले. तुला काय काय म्हणजे रमाई घरकुल योजनेचे 1.5 लाख भेटले, 5-50 स्वतःचे टाकले, जागा घरची बसते, काम करणारे मस्त स्लॅबचे घर झाले. म्हणजे हा अल्टरनेट फायदा आहे ना. विहीर बांधायला, विहीर खणायला 100% अनुदान आहे कम्युनिटीचा. अशा अनेक योजना आहेत. म्हणजे नुसतं नोकरीचाच फायदा आहे किंवा असं नाही, तर मागचे पण आहेत ना. तर आजच आपण आरक्षणाविषयी नकारात्मक भूमिका घेण्याच्या पोझिशनमध्ये आलो. हे जे आपण विचार करतो तो इथं आपले नाही फार कमी आहोत, कारण आपली जवळजवळ 1 कोटी लोकसंख्या आहे. आपण मीन्स आंबेडकराईट्स म्हणतो, म्हणजे बुद्धिस्ट हे 8% आहोत. 8% असल्यामुळे असं वाटतं, परंतु तेच आपण गावाकडे स्लममध्ये जाऊन बघितलं तर अजूनही परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे आरक्षणाच्या लिस्टमध्ये पूर्ण काही तर असं आहे. नाही सर, लिस्टमध्ये आलं नाही, मग आपण काय करायचं? लिस्टमध्ये आणण्यासाठी आहे ना, या नेत्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आता त्याचा उपाय महाराष्ट्र सरकारने तर त्याचे 2 मुद्दे आहेत. एक तर महाराष्ट्र सरकारने रिकमेंड करायला पाहिजे स्टेटला, सेंटरला, की आम्ही महाराष्ट्रामध्ये बोलताना धर्मांतरित बौद्ध म्हणून आरक्षण देतो आहे, ते सेंटरमध्ये तुम्ही लिस्टमध्ये टाका आमच्या राज्याचं. कारण प्रत्येक परिपत्रकावर लिहिलेलं असते अनुसूचित जाती आणि धर्मांतरित बौद्ध यांना ही सवलत लागू आहे म्हणून. आणि ते पीडित समितीने जे आपल्याला 65ला 13% आरक्षणाचा क्रायटेरिया लावला, तर तो दिला, तर त्याचं टायटलच आहे अनुसूचित जाती आणि धर्मांतरित बौद्ध. तर या अनुषंगानं केंद्राने बदल करावा, त्यासाठी लिस्टमध्ये टाकावं असं स्टेट कुठं म्हणू शकतो आपण. जर सगळ्या राज्यासाठी जर हे लागू व्हावं तर केंद्राने तो विषय घ्यावा आणि सगळ्या राज्यांच्या लिस्ट खाली टाकावं. लिस्टमध्ये टाकण्यासाठी पण लिस्टपर्यंत मध्ये जोपर्यंत येते तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे? असं तोपर्यंत आता आजची पोझिशन तर धर्मबौद्ध आणि जात मान मिळून आहे. मग आता त्याला काही उपाय नाही. जनगणनेमध्ये अशी तर जनगणने ते घ्यावं लागेल. आणि हे आता आपल्या अभिमानाला हर्ट होतो, परंतु दादाजींनी आमची चर्चा झाली किंवा आपण व्यवहारिक असलं पाहिजे, डिप्लोमॅट्स असलं पाहिजे. जोपर्यंत कायद्यात बदल होत नाही तोपर्यंत आपण जे फायदे आहेत हे जर घेतले नाही तर आपला लॉस होईल. सर, रिझर्वेशनच्या 2 व्याख्या करायला पाहिजे. आता रिझर्वेशनची आपण जर व्याख्या बघितली सर, तर जे आर्थिक दुर्बल वंचित घटकातील जे अनटचेबल लोक होते, जो एक जंगलात आदिवासी समूह SC हा गावाच्या बाहेर राहत होता, तर जे अनटचेबल लोक होतं तर त्यांना त्या लेवलमध्ये आणण्यासाठी जे रिझर्वेशनची व्याख्या केली, जे जातीवर आरक्षण आहे, तर मग सर हे जे गव्हर्नमेंट करत आहे धर्मावर आधारित करत आहे, तर हे चुकीचं आहे ना. जर आपण जात ही
कॉन्स्टंट राहते, ती बदलत नाही. धर्म आपण ऐच्छिक बदलू शकतो, दिवसाला चेंज करू शकतो, बरोबर. जर आपल्याला आरक्षण, जसं आता महार कम्युनिटी आहे, सिरियल नंबर 37, आपण कास्ट सर्टिफिकेट जरी बनवलं तर त्यामध्ये सिरियल नंबर 37 ही बिलॉंग्स टू शेड्यूल्ड कास्ट. जे आपल्याला सिरियल नंबर 37 आहे, जो जातीचा समूह केला आहे, त्यावरती आरक्षण आहे. त्यामध्ये आपण धर्म चेंज करू शकतो. तुम्ही बौद्ध बना, मुस्लिम बना, कोणी पण, जैन बना, पण आपली जे कम्युनिटी आहे, जे जात आहे, ते तर चेंज होणार नाही. आणि आरक्षण आपल्याला जातीवर आहे. ठीक आहे, आता गव्हर्नमेंट म्हणते की बौद्धांना आरक्षण नाही, तर बौद्ध कम्युनिटी समजा एखादी ओपन कॅटेगरी आहे, त्यांनी बौद्ध धम्म घेतला तर त्याला आरक्षण नसणार, बरोबर. पण जे ऑलरेडी अनुसूचित जात आहे किंवा अनुसूचित जमात आहे, त्याने जर धर्म चेंज घेतला, त्याने जर बौद्ध झाला, तो बौद्ध झाला, तर आरक्षण जायला नाही पाहिजे ना. कारण आरक्षण आपल्या जातीवर आहे, जो आपल्या जातीचा समूह आहे. तर मग धर्म घेतल्यानंतर जात तर संपणार नाही. तर मग गव्हर्नमेंट कसं काय म्हणू शकते की तुम्ही बौद्धिस्ट असल्यानंतर तुमचं आरक्षण संपुष्टात येईल किंवा संपणार. काही सरांनी जे सांगितलं आता सर थोडं ब्रेक करतो. आता आम्ही सुद्धा सर यावर काम करतो बुद्धिस्ट कन्व्हर्जन्ससाठी. तर आम्ही काय करतो, लोकांचं डॉक्युमेंटरी गॅझेटमध्ये बुद्धिस्ट चेंज करत आहे. म्हणजे जे कोणी महार हिंदू वगैरे असेल तर आम्ही कन्व्हर्जनसाठी काम करत आहे. तर आम्ही ऑन डॉक्युमेंट त्यांना बुद्धिस्ट करत आहे. म्हणजे जे आपण गॅझेटमध्ये बनवतो चेंज ते करत आहे. पण लोकांची शंका हीच राहते की आम्ही बुद्धिस्ट का म्हणून व्हायचं, जर आमचं आरक्षण जात असेल तर आम्ही का म्हणून व्हायचं. तर त्यांना आपण पटवून कसं सांगणार. आता आम्ही त्यांना सांगायचं की आपल्याला आरक्षण हे जातीवर आहे, जात काही बदलत नाही, तुम्ही धर्म ऐच्छिक बदलू शकता, मुस्लिम बना, ख्रिश्चन बना, जे काही बनायचं आहे, पण आरक्षण हे आपल्याला आपल्या जातीच्या समूहावर आहे. सेल नंबर 37 असेल, 34 असेल किंवा आदिवासी असेल, SC असेल, धर्म ऐच्छिक बदलू शकतो ना. तर आम्ही असं पटवून सांगतो. पण मग याचा आधार आता जे गव्हर्नमेंटने गाईडलाईन काढली आहे किंवा जो GR काढला आहे, तर त्यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे ना की जे बुद्धिस्ट असेल त्यांना आरक्षणच नाही. मग आपल्याला धर्मांतर करताना हाच प्रॉब्लेम जातो. त्या लोकांना कसं पटवून सांगायचं, ते माझा एक प्रश्न होता. ठीक आहे, मला हे सांगा, बौद्धांना आरक्षण नाही आणि बौद्धांना आरक्षण बौद्ध म्हणून आहे, महाराष्ट्राची काय परिस्थिती? महाराष्ट्रात तर सर आता माझं वैयक्तिक सांगतो, माझं आता कास्ट सर्टिफिकेट आहे, माझं सिरियल नंबर 37 महार बिलॉंग्स टू शेड्यूल कास्ट, आणि गॅझेटमध्ये चेंज केलं, मी बुद्धिस्ट आहे ऑन डॉक्युमेंट. महाराष्ट्रामध्ये बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण आहे काय? हो किंवा नाही? तुम्ही बघा, महत्वाचे प्रश्न केले त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. बौद्ध म्हणून नाही, शेड्यूल कास्ट. मी काय म्हणतो, धर्म माझा बौद्ध आहे, हां मी शेड्यूल कास्टला बिलॉंग करत होतो, हां. त्यांना आरक्षण आहे काय? आरक्षण आहे ना. आहे. जसं तुमच्या सर्टिफिकेटवर बौद्ध आहे, माझ्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर बौद्ध आहे, आणि मला ते सर्टिफिकेट ज्या काय मिळालं ते लिहिलं होतं, दिस पर्सन बिलॉंगिंग टू बुद्धिस्ट फेथ. शब्द आहे की हा माणूस बौद्ध आहे, ही इज बिलॉंगिंग टू बुद्धिस्ट फेथ. बिकॉज बिफोर कन्वर्शन टू बुद्धिझम ही was belonging to महार कम्युनिटी विच इज रेकग्नाइज्ड ॲज अ शेड्यूल. हे प्रमाणपत्र म्हणजे माझ्या सर्टिफिकेटवर बोलतात. माझा मुलगा जो आहे त्या माझ्या मुलाच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर बोलत आहे, माझ्या मुलीच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर बोलत आहे. माझी 2 मुली, माझ्या मुलाला सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी मिळाल्या, ती मुलापासून कनेक्ट आहे. माझी एक मुलगी फिजिओथेरपी करते आहे, तिलाही सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या बौद्ध म्हणून, तिची व्हॅलिडिटी बौद्ध आहे. आणि त्याच प्रकारे माझी धाकटी मुलगी आहे, तिने BTech केलं टेबल लाईट म्हणून, तिच्या सर्टिफिकेट बौद्ध आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट बौद्ध आहे, आणि तिला बौद्ध म्हणून व्हॅलिडिटी. म्हणून माझा पहिला प्रश्न असा होता की बौद्ध म्हणून मला आणि माझ्या मुलींना, माझ्या मुलाला सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी मिळाल्या, त्यामुळं महाराष्ट्रात बौद्धांना आरक्षण आहे किंवा नाही? आहे. पण नवीन आता जे सर GR निघाला आहे गव्हर्नमेंटची, आपण एक मुद्दा क्लिअर करू. दुसरा मुद्दा जो आहे, केंद्रीय स्तरावर केंद्राच्या जर काही नोकऱ्या असतील तर माझ्या कास्ट सर्टिफिकेटवर बुद्धिस्ट मला सर्टिफिकेट मिळाली आहे, व्हॅलिडिटी बुद्धिस्ट म्हणून मिळाली आहे, तर मला त्याच्या तातडीत मिळतील काय? नाही मिळणार. बरोबर. जर समजा मी एक मुद्दा आपण क्लिअर करू, जर समजा मी माझ्या
प्रमाणपत्रावर म्हटलं की आय एम बिलॉंग टू शेड्यूल कास्ट महार कम्युनिटी अँड माय रिलीजन इज बुद्धिझम. मला सवलती मिळतील काय? मिळतील. म्हणजे मला हिंदू लिहिण्याची सक्ती आहे काय? नाही. मला बौद्ध म्हणून सवलती मिळतील. आता तिसरा एक तुम्ही वारंवार एक शब्द उच्चारता. पहिल्यांदा म्हणता कास्ट, दुसऱ्यांदा म्हणता शेड्यूल कास्ट. काय फरक आहे तुम्हाला? एक जातीचा समूह होता, त्यामध्ये उपजाती ज्या होत्या. एक जातीचा समूह म्हणजे शेड्यूल. म्हणजे याचा अर्थ शेड्यूल कास्ट दिस इज डिफरंट कास्ट. नाही, एक समूह शेड्यूल कास्ट म्हणजे एक समूह, त्यामध्ये जे जाती आल्या सिरियल नंबर, एक ग्रुप ऑफ कास्ट. शेड्यूल कास्ट हा एक समूह आहे. शेड्यूल कास्ट हा एक समूह आहे. मग कास्ट म्हणजे काय? जात जात म्हणजे म्हणजे काय? जाती म्हणजे जे आता चातुर्वर्ण्यामध्ये ज्यांनी म्हणजे हिंदू जाती व्यवस्थेने ज्या निर्माण केलेल्या जाती आहेत. तुम्ही शेड्यूल कास्ट आहात. एखादा व्यक्ती कुणबी आहे किंवा मराठा आहे किंवा हे आहे, ती त्याची कास्ट आहे ना, ती शेड्यूलमध्ये आहे का? म्हणजे जाती व्यवस्था, जात हा एक वेगळा भाग आहे आणि शेड्यूल कास्ट हा वेगळा भाग आहे. साहेबांनी फार चांगलं सांगितलं की त्या शेड्यूल कास्टच्या शेड्यूल्डमध्ये, ते जे शेड्यूल कास्टच्या शेड्यूलमध्ये ज्यांचा समावेश होईल ते शेड्यूल कास्ट. त्यांचं पुस्तक तुम्ही फार लक्ष करून त्याचा अभ्यास करा. पहिल्यांदा ही गोष्ट डोक्यातून काढा की शेड्यूल कास्ट म्हणजे हे हिंदूमध्येच असले पाहिजे असं गरजेचं आहे का? शेड्यूल कास्ट सिखांमध्ये आहे, सरनामी आहे, रामदासी आहे, मग ते शीख आहेत, ते शीख आहेत म्हणून त्यांना शीख म्हणून सवलती मिळतात की ते शेड्यूल कास्ट म्हणून सवलती मिळतात. शेड्यूल कास्ट. धर्मात काही घेतले नाही का? मग पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ज्यांचं धर्मांतरण करता तर तुम्ही बौद्ध झाल्यामुळे तुम्हाला सवलती मिळतील किंवा नाही मिळतील हा मुद्दा उपस्थित कुठे होईल? तुम्ही बौद्ध म्हणून सवलती करता, आग्रह करता, तेव्हा तो प्रश्न उपस्थित होतो. पण जेव्हा तुम्ही शेड्यूल कास्ट म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता, तुम्ही लिहा तुमच्या TC वर असू द्या ना बौद्ध, धर्म बौद्ध असू द्या, आणि तुम्ही शेड्यूल कास्टचं प्रमाणपत्र सादर करा. तर एक पर्यंत अशी केस झाली आहे किंवा यांनी धर्म बौद्ध लिहिलेला आहे, शेड्यूल कास्टचं प्रमाणपत्र दिलेलं आहे म्हणून याला रिजेक्ट करतो की आता धर्म हिंदू नाही आहे? रिजेक्ट होते का? म्हणजे धर्माचं बंधन हा वेगळा भाग आहे आणि शेड्यूलमध्ये असलेला जमात त्याचा वेगळा. आता मी तुम्हाला तुम्ही सगळे अभ्यास करा. आपण अजून कोणावर घ्यायचं अनटेचेबल प्रूव्हेबल हा ग्रंथ तुम्ही बघितला. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी शेड्यूल कास्टची उत्पत्ती काय सांगितली आहे? एक दोन थिअरी, एक ब्रोकन मॅन थिअरी, दुसरी बुद्धिस्ट थिअरी. बाबासाहेबांनी काय म्हणाले की अस्पृश्य मोठी कोण होते? बौद्ध होते, ब्राह्मण होते. अस्पृश्य हे मोठे कोण होते? बुद्धिस्ट होते. तुम्ही ते बघा ना, ते आता तुम्ही करत बघा की अस्पृश्य जे आहेत अनटेचेबल याच्यामध्ये बुद्धिझम म्हणजे ज्या लोकांची थिअरी आहे त्याच्यामध्ये ब्रोकन मॅन थिअरी आणि दुसरे बुद्धिस्ट आहे. म्हणून यांच्याशी भेदभाव करण्यात आला, म्हणून यांना अस्पृश्य घोषित करण्यात आला. मग बाबासाहेबांनी म्हटलं की अस्पृश्य कोण आहे? हे तर बौद्धच आहेत ना, हे तर बौद्धच आहेत, हे तर बाबासाहेब म्हणतात. मग आता प्रॉब्लेम निर्माण कोणाला? हा प्रॉब्लेम जो निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये साहेबांनी फार चांगले त्याचं विवेचन केलेलं आहे. बौद्ध म्हणून तुमच्या सवलती कोणी नाकारणार नाही. बौद्ध एक यांनी फार सुंदरपणे हे केलं आणि त्यांचं अभिनंदन केलं, जाहीर केलं. यांनी एक फार चांगला प्रमेय मांडला की ज्यावेळी 1990 मध्ये जे बिल मांडण्यात आलं किंवा बौद्धांना धर्मांतरित करताना सगळ्या तरतुदी लागू करायच्या करता जे आहे त्याच्यामुळे ते फार चांगला शब्द वापरला. ते म्हणतात की जेव्हा रामविलास पासवानने ते बिल ठेवलं त्याची उद्देशी काहीतरी त्यात सांगितलं की महाराष्ट्रात एक असा समूह आहे ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. महाराष्ट्रात एक असा समूह आहे की ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्याचा शब्द नाही वापरला आहे किंवा महाराष्ट्रातल्या महाराणी बौद्ध धर्म स्वीकारला.
महाराष्ट्राच्या मातंगाने बौद्ध स्वीकारला. महारामांनी एका समूहाने ग्रुपने बुद्धिझम स्वीकारला आणि बुद्धिझम स्वीकारल्यामुळे त्यांना सवलती मिळण्यामध्ये अडचण निर्माण झाली. त्या समूहाला सवलती देण्याकरता मी एक बिल पेश केलं. काय शब्द वापरला? समूह, एक ग्रुप. आता या ग्रुपचा संविधानाची जी आता त्यांनी जी व्याख्या सांगितली ती कसं शेड्यूल कायची व्याख्या कुठे आहे? धर्माच्या पुस्तकात आहे. तुम्ही धर्माचं कोणते पुस्तक काढताय पण शेड्यूल कास्ट शब्द आहे. शेड्यूल्ड शब्दाने कास्ट बोलली. मग शेड्यूल कास्टच्या शब्दाची व्याख्या संविधानात आहे. आणि संविधानामध्ये काय? जे वंश, ज्या जाती आणि जे समूह जे ग्रुप यांना राष्ट्रपती महोदय हे शेड्यूल कास्ट म्हणून घोषित करतील ते शेड्यूल कास्ट. मग ते शेड्यूल कास्ट कोणत्या धर्माचे असले पाहिजे असं नंबर आहे का तिथं? नाही. मग याचं जसं साहेबांचं म्हणणं आहे की तो एक प्रवर्ग आहे आणि जो प्रवर्ग राष्ट्रपती महोदय घोषित करतील त्याला सवलती मिळतील. आंदोलन तेच आहे. किंवा तुम्ही 1990 जे मांडलं म्हणतात त्याच्यावर काय होणार ना? फक्त काय झालं की त्याची प्रोसिजर आहे टेक्निकल. पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाला रिकमेंड करावं लागेल किंवा 1990च्या या आपल्या संविधान संशोधनाप्रमाणे महाराष्ट्रातला जो ग्रुप आहे त्यांनी बौद्धधर्म स्वीकारला. ही मंडळी आहे त्यांना आम्ही नवनिश्चित बौद्ध म्हणतो किंवा अनुसूचित जाती धर्मातील बौद्ध म्हणतो. त्यांना तुम्ही तरतुदी लागू कराव्या अशी शिफारस महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारला करावं लागेल आणि मग केंद्र सरकार त्यावर कारवाई करेल आणि त्यांचं नाव इन्क्लूड करेल. सरांनी अनेक उदाहरणं दिली आहेत की बा 50-51 पासून कितीतरी जाती अनुसूचित जातीच्या समूहात समाविष्ट झालेल्या आहेत. झालंय रविदासी झालाय महाराष्ट्र. मग मला सांगा म्हणजे संविधानामध्ये त्या समूहाचं नाव टाकतात तिथं भ्रम कसं झाले? काही एकात एक विचार झाले. पहिल्यांदा एक अभिप्राय असा करायला लागला की बौद्धांना सवलती मिळते. महाराष्ट्रात सगळ्या सवलती लागू करतात. सांगितली की जर प्रकरण काय 60 ते लागू केलं होतं. आता फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या की त्यावेळेस आपल्याला लागू केलं होतं आपल्याला ओबीसी म्हटलं. आपण पहिले ओबीसी आहोत महाराष्ट्रात. शेड्यूल कास्ट गव्हर्नमेंट उद्देश जे आपण पहिले ओबीसी आहोत. किती लोकांना माहिती आहे? तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही ओबीसी होते आणि आता ओबीसी आहात मला पटेल पण जी आर आहे अजूनही तुम्ही ओबीसी आहात. तुम्ही ओबीसी लोकात केलं बरोबर. मी पहिला ओबीसी नंतर झाला होतो. जाऊ द्या. मी काय म्हणतो हा प्रश्न सोपा आहे. फक्त प्रश्न असा आहे की त्या प्रश्नाची जाणीव त्याला पूर्वक राहिली आणि तो बदलून देण्याची क्षमता ही आहे. याच्याकरता त्यांनी खूपच काम केलं. पहिले साहेबांचे आम्ही आभारी आहोत. विकत काढलं त्यांनी आसमानांची सगळे बिलं आपल्याकडे नव्हते त्यांनी सगळं बघितलं आम्ही आणि त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र शासनाला बाध्य करावं. तुम्हाला एक गोष्ट असेल आपण सगळे नामांतराच्या लढाईचे साक्षी आहात. आम्ही तर आहोत कारण आमच्याच काय झालं तुम्ही असाल तर त्यावेळेस आमचं एक साहेबपणे किती वर्ष आपण मांडलं किंवा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरचं नाव आहे. किती मोठी काय 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 नाही वापरलं सगळं पूर्ण समाज आम्ही पूर्ण समाज म्हणजे आम्ही आमच्या काढवण्यामध्ये आमच्या सगळे एकच संघर्ष आहे की जर समजा बौद्धांना धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीच्या यातून समाविष्ट करावा असा जर एक संघर्ष चालला असता हे सहज शक्य होतं. पण पहिल्यांदा भ्रम आहे की बौद्धांना तरतुदी नाही. जेव्हा की बौद्धांची घेणदेणच नाही आहे. धर्माची घेणदेणच नाही. अनुसूचित जातीचा ग्रुप कसा अस्तित्वाला आला याच्या थोडक्यात मागं तुम्ही जा तर तुम्हाला एक एक पैलू मिळेल. पहिल्यांदा डिफरन्स क्लास मग शेड्यूल मग डिफरन्स क्लासची व्याख्या काय होती? त्यावेळेस शेड्यूल क्लास नव्हतं. 35च्या कायद्यानुसार मग डिफरन्स क्लास कोणाला पाहिजे ही व्याख्या माहिती करायची. अल्पज्ञानाच्या भरोशावर फक्त एक रुमर पसरवायची की बौद्धांना सवलती नाही हे चुकीचं. तुम्ही केंद्रात जरी प्रमाणपत्र घेतलं किंवा ही बिलॉंगिंग टू महान कम्युनिटी जी रेकग्नाइज शुल्क तरी त्याला सवलती द्यावं लागेल. त्याच्या बाजूला मोठ्या अक्षरात आहे माझी तिजोरी बौद्ध आहे तरी द्यावंच लागेल. त्यामुळे जे तडजोड बोलले सर ते हेच बोलले की यू आर बिलॉंग टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल कास्ट वॉज रेकग्नाइज किंवा त्या काळातील या काळातील दे वर द बुद्धिस्ट. ते बुद्धिस्ट होते त्यामुळे त्यांना शेड्यूल कास्ट करण्यात आलं. त्याची डिफरन्स क्लास व्याख्या झाली.
त्यांना त्यांच्या नवीनची सुधारणा झाली आणि तेच अधिकारी आहेत म्हणून महाराष्ट्र राज्यात घरगुती करावं. चला आपण आंदोलन सुरू करून घेऊ. काय वाटतं नेतृत्व ठीक आहे. याच्याविषयी आपण विचार करू. तुम्ही जे विषय उपस्थित केले ना त्या विषयावर आपण नेहमी काम करतो. काही अडचण काय अजून एखादा विषय सर प्रयागराजमध्ये मुस्लिमांना विरोध केला